In this chapter friction, today we are going to discuss about the motion of insect in the rough bowl. Suppose there is a rough bowl and an insect inside that bowl. It tries to move upward. एखादा बाउल असेल, अशा प्रकारचा बाउल असतोय. ओके. आणि या बाउल मध्ये समजा एखादा इन्सेक्ट आहे, कीटक आहे, आणि तो इन्सेक्ट त्या बाउल वरून वर येण्याचा प्रयत्न करत असतो. आता तो इन्सेक्ट त्या बाउल मधून किती उंचीवर येणार आहे? व्हॉट इज द हाईट ऑफ दॅट इन्सेक्ट अप फ्रॉम द बॉटम ऑफ दॅट. त्या बाउलच्या बॉटम पासून किती हाईट पर्यंत तो जास्तीत जास्त वर येऊ शकतो, आणि हे कशावर अवलंबून आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं. आता सपोज दिस इज द बाउल. बघा, बाउल हा अशा प्रकारे असतोय. ओके, लाईक दिस. Suppose R be the radius of that bowl. त्या बाउलची रेडियस किती आहे? R आहे. आणि एक इन्सेक्ट, सपोज एखादं एंट, मुंगी असेल, आणि मुंगी समजा इथपर्यंत ती आलेली आहे वर. हा इन्सेक्ट इथपर्यंत आलेला आहे. ओके. तर ही त्याची जी हाईट आहे, हाईट ऑफ दॅट इन्सेक्ट, ही हाईट ही त्याची हाईट असेल, हाईट. ओके. तर ही हाईट आपल्याला बऱ्याच वेळेला विचारली जाते, हाईट. आता हा इन्सेक्ट आहे आणि तो इन्सेक्ट त्या बॉल वरून वर चाललेला आहे. तर तो मॅक्झिमम किती हाईटला जाऊ शकतो? इन्सेक्ट crawls up the bowl at certain height only till weight of that insect along the surface of the bowl balances the limiting force of friction. मी काय सांगितलं आता लक्षात घ्या की त्या इन्सेक्टचं जे वेट आहे, ते वेट, आता वेट समजा त्या इन्सेक्टचं मास m असेल, तर वेट किती असेल? वेट mg ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊन. आणि इथं नॉर्मल रिएक्शन कसं असणार आहे? सरफेसला नॉर्मल म्हणजे नॉर्मल रिएक्शन या पद्धतीने असणार, म्हणजे या दिशेला असणार आहे. ओके. अर्थात ही त्याची रेडियस असणार आहे आणि त्याच दिशेने कोण असणार आहे? हा नॉर्मल रिएक्शन. टोटल डिस्टन्स म्हणजे r आहे. ओके, रेडियस. आता या mg चे दोन कंपोनेंट मध्ये रिझॉल्युशन करूया. हा अँगल जर आपल्याला दिलेला असेल थीटा, इन्सेक्टने सेंटरशी व्हर्टिकल दिशेने केलेला अँगल थीटा, तर हे दोन जे कंपोनेंट इथे तयार होणार आहेत, तर हा जर थीटा असेल, हा थीटा असेल, तर हे थीटाच होणार आहे. कशा देते? या समांतर रेषा, हे दोन कोण सेम असतील. हा थीटा असेल तर हा काय असेल? mg cos थीटा. आणि हा कंपोनेंट काय येणार आहे? mg sin थीटा.
हा येणार mg साईज. ओके. आणि वरच्या दिशेने कोण असणार आहे? दॅट इज लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन. बरोबर आहे, कारण तो खाली चाललाय, तो वर चाललाय म्हणजे खाली ढकलतोय. तर फ्रिक्शन कुठल्या दिशेने असणार आहे बघा, लक्षात येतंय का बघा, सगळ्यात हे महत्वाचं आहे. हा, तर तो त्याच्या पायानं त्या सरफेसला मागे ढकलतोय आणि तो पुढे चाललाय, आणि आपली मोशन ज्या दिशेने असते त्याच दिशेने कोण असतं? फोर्स ऑफ फ्रिक्शन. आपण आपल्या फोर्स पाठीमागे, तसं हा फ्रिक्शन हे फोर्स अप्लाय करणार आहे मागच्या दिशेनं आणि जाणार वरच्या दिशेनं. लक्षात घ्या, अप्लाय फोर्सच्या अपोजिट असणारे फोर्स ऑफ फ्रिक्शन. आणि तो किती हाईट पर्यंत जाऊ शकतो? तर जोपर्यंत हे कंपोनंट ऑफ वेट अलॉंग द बाउल, अलॉंग द बाउल वेटचा कंपोनंट काय आहे? mg sin थीटा. आणि हे mg sin थीटा जोपर्यंत लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शनला बॅलन्स करते तोपर्यंत तो इक्विलिब्रियम मध्ये राहील. आणि जेव्हा mg sin थीटा एफएल बॅलन्स करू शकणार नाही त्यावेळेस तो इन्सेक्ट काय होणार आहे? इथून खाली स्लिप होणार आहे, घसरणार आहे, तिथून तो खाली पडणार आहे. लक्षात येते का बघा. पण जोपर्यंत हा mg sin थीटा एफएल ला बॅलन्स करतोय, लिमिटिंग फोर्सला बॅलन्स करतोय, तोपर्यंत तो इन्सेक्ट तिथं वरपर्यंत क्रोल्स अप वरपर्यंत तो जाऊ शकतो. लक्षात येते. तर आपल्याला ही हाईट बऱ्याच वेळा विचारली जाते. आता हे डिस्टन्स r असेल रेडियस, तर हे एवढं डिस्टन्स किती असणार आहे? r मायनस h असणार. ओके, हे किती असणार आहे? r मायनस h. तर फिगर काढताय, फिगर काढा पहिल्यांदा. याला आता आपण y म्हणूया, परत ते r मायनस h मध्ये रूपांतरित करू शकतो. तात्पुरतं त्याला आपण वर्टिकल डिस्टन्स y. झाली फिगर. ओके, जायचं पुढे. तर काय सांगितलं मी? इन्सेक्ट किती अंतरावर जाऊ शकतो? इन्सेक्ट क्रॉल्स ऑफ द बाउल अप टू द सर्टन हाईट ओनली इफ काय till the weight along the bowl balances the limiting force of friction. Write down. Insect crawls up the bowl. Insect crawls up the bowl
insect crawls up the bowl up to the certain height. Insect crawls up the bowl up to the certain height h. Up to the certain height h. Only till कुठपर्यंत component of its weight along the bowl म्हणजे mg sin theta. Only till component of its weight along the bowl is balanced by limiting force of friction. Fl is balanced by limiting force of friction. Okay, do you understand this? Clear? लक्षात घ्या, तुम्हाला हाईट ही विचारली जाईल, किती उंचीपर्यंत तो जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, त्याचा वेटचा कंपोनंट म्हणजे mg sin थीटा जोपर्यंत Fl म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शनला बॅलन्स करतोय तोपर्यंत तो त्या हाईट पर्यंत जाऊ शकतो. तर ती हाईट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. इक्विलिब्रियम कंडिशनला फोर्सेस बॅलन्स झालेले आहेत. mg sin थीटा Fl आणि दुसरं काय लिहिता येईल हो, mg cos थीटा is equal to काय, mg cos theta is balanced by normal reaction n. Okay, now dividing equation 1 by equation 2. equation 1 ला equation 2 ने डिवाइड करा. mg gets cancel, sin theta upon cos theta becomes tan theta. तो तिथे लिहा divide equation 1 by 2. tan theta बरोबर Fl upon n आणि Fl upon n म्हणजेच काय हो, Fl upon n म्हणजेच काय, म्यू. म्हणजे अगेन आपल्याला इक्वेशन काय मिळालं, जे मागचं आहे तेच मिळालं, tan थीटा बरोबर म्यू. ओके, आता हे जे tan थीटा आहे, हे tan थीटा याच्यावरून आपल्याला h कॅल्क्युलेट करायचं आहे. तर या ठिकाणी परत थोडस हा काटकोन त्रिकोण आहे आणि याच्यामध्ये समोरची बाजू ही r असेल, ही y असेल, तर किती किलो. बघा याच्यामध्ये हे r आहे, हे y आहे, तर हे किती येणार आहे, अंडर रूट r स्क्वेअर मायनस y स्क्वेअर. ओके, अंडर रूट r स्क्वेअर मायनस y स्क्वेअर. लक्षात येतोय का, हा अँगल थीटा. अरे समजलंय का, हे r आहे, y तर हे काय येणार आहे, अंडर रूट r स्क्वेअर मायनस y स्क्वेअर. हा, तर मग tan थीटा बरोबर काय येईल, समोरची बाजू भागिले लगतची बाजू, अपोजिट साइड काय r स्क्वेअर मायनस y स्क्वेअर डिवाइड बाय ऍडजसंट साइड काय y इज इक्वल टू, याचा स्क्वेअर केला तर r स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू म्यू स्क्वेअर y स्क्वेअर. हा y स्क्वेअर मी इकडे घेतला. आता याच्यावरून आपल्याला y कॅल्क्युलेट करायचं आहे. मला वाटतं इथपर्यंत अगोदर लिहून घ्या. झालं,
काय येईल बघा, आर स्क्वेअर इज इक्वल टू वाय स्क्वेअर प्लस म्यू स्क्वेअर वाय स्क्वेअर, म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू वाय स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 प्लस म्यू स्क्वेअर, वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर अपॉन 1 प्लस म्यू स्क्वेअर. म्हणजेच y is equal to r upon under root 1 plus mu square and h is equal to r minus y, r minus r upon under root 1 plus mu square. Yeah. H is equal to r into bracket 1 minus 1 upon under root 1 plus mu square. Okay. This is the expression for the height up to which insect crawls up the bowl. झाले. ओके.
minimum mass hung from the string to just start the motion. Draw the figure. तर बघा what are the forces acting on this block with M2Z. आता हे M2 किती पाहिजे की just tends to move, just tends to move म्हणजे या ठिकाणी M2Z म्हणजे काय टेन्शन आणि इथं टेन्शन कोण बॅलन्स करणार आहे FL टेन्शन बरोबर काय FL. ओके क्लिअर होतंय का हे कारण जस्ट स्टार्ट मोशन झालेले आहे का नाही लक्षात ठेवा त्यावेळेचा जस्ट स्टार्ट होण्यापूर्वीच आपण कंडिशन बघतोय आणि म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला M2G बरोबर FL M2G बरोबर FL पण FL म्हणजेच काय हो M2G बरोबर FL म्हणजे काय फोर्स ऑफ फ्रिक्शन तर या ठिकाणी वेट M1G and it is balanced by the normal direction. Force of friction directly proportional to the normal direction mu s into n म्हणजेच M2Z is equal to mu s into n काय आहे M1 which gets cancelled then M2 is equal to mu s into M1 तर M2 किती पाहिजे जस्ट मोशन स्टार्ट करण्यासाठी M1 च्या mu s पट पाहिजे किंवा mu s is equal to M2 upon M1 जस्ट स्टार्ट मोशन साठी हे दोन फॉर्म्युले महत्त्वाचे mu s is equal to mu2 upon M1 M2 upon M1 तर M2 upon M1 हे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एवढे पाहिजे M2 upon M1 किती पाहिजे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन लक्षात आलं का बघा M2Z
M2Z म्हणजे टेन्शन आणि इथं FL बॅलन्स बाय टेन्शन म्हणजे M2G बरोबर FL सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये आहे. हा डाउनवर्ड फोर्स आहे, हा पाठीमागे ओढणारा फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे. शंका असेल तर कमेंट्स मध्ये द्या. लिहून झाला असेल तर सांगा. Okay. Next, mass placed on rough inclined plane. Write down mass placed on rough inclined plane. Mass placed on rough inclined plane. Rough inclined plane. सेम मगाच्या सारखा आता आपण बघायचं आहे, फक्त इन्क्लाइन्ड सरफेस वर ठेवलेला आहे. Mass placed on rough inclined plane. Like the previous problem, here also we are going to calculate the minimum mass. काय करतोय आपण? मिनिमम मास जस्ट टू स्टार्ट मोशन. मोशन स्टार्ट होण्यासाठी कमीत कमी हे मास किती पाहिजे? मिनिमम मास विच इज हंग. तर हे मिनिमम मास कॅल्क्युलेट करायचं आहे. इथं पण परत मगाच्या सारखं M2Z टेन्शन टेन्शन दोरा एक टेन्शन एक, हे असेल M1G. परत इथं कॉम्पोनंट होणार. तिरकं इन्क्लाइन आले की लक्षात घ्यायचं कॉम्पोनंट करणं गरजेचं आहे. हा अँगल किती आहे? थिटा. हा कॉम्पोनंट किती येणार? M1G कॉस थिटा. आणि हा किती येणार आहे? M1G साइन थिटा. ओके, हे फार महत्वाचं आहे. कॉम्पोनंट रिझोल्युशन आता आणखी काय राहिले इथं? हे काय? नॉर्मल रिएक्शन. आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन कसा असेल? या ठिकाणी असेल फोर्स ऑफ फ्रिक्शन F. फोर्स ऑफ फ्रिक्शन F.
आता सगळे फोर्सेस झाले. कसं लिहिता येईल सांगा. पहिला M2G बरोबर M2G बरोबर टेन्शन. एनी टेन्शन M2G इज इक्वल टू टेन्शन. काय टेन्शन आहे का? दुसरं M1G साइन थिटा प्लस आणखी कुठला फोर्स आहे? फोर्स ऑफ फ्रिक्शन FL इज इक्वल टू टेन्शन. म्हणजेच काय लो M1G साइन थिटा प्लस FL इज इक्वल टू M2G. आपल्याला पाहिजे मिनिमम मास M2 दॅट कॅन बी हंग. हे M2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. F किती असेल? बट FL इज इक्वल टू कोण सांगेल? म्यू इंटू N. फोर्स ऑफ फ्रिक्शन ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल रिएक्शन. म्हणजेच FL बरोबर काय लो म्यू इंटू N. किती असणार आहे N? मगाशी N हा M1G होता. आता N काय आहे? N काय आहे? बॅलन्स करा. N काय आहे? M1G cos थिटा. M1G cos थिटा. हे लक्षात येणं फार महत्वाचं आहे. हे समजलं पाहिजे. ओके. मग M2G बरोबर M1G साइन थिटा प्लस म्यू M1G cos थिटा. जी कॉमन काढून कॅन्सल झाला. मग M2 बरोबर काय येईल बघा. इथे M1 कॉमन मिळेल. काय राहील? साइन थिटा प्लस म्यू कॉस थिटा. हे झालं मिनिमम मास that can be hung from the pulley M2. Write down. झालं. याच्यावरून तुम्ही म्यू साठी पण फॉर्म्युला काढून ठेवा. कसा येईल? म्यू कॉस थिटा बरोबर M2 मायनस M1 साइन थिटा आणि M2 मायनस M1 साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे काय येणार? म्यू. ओके. नेक्स्ट, maximum length of the hung chain.
This is chain kept on the table. Part of the chain is hung from the table. एक चेन घ्या, ती टेबलवर ठेवा आणि काय करा तर चेनचा जो हँगिंग पार्ट आहे हा थोडा 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 तुम्ही खाली ओढत जा. एक लेंथ अशी येईल की वरून सगळी चेन खाली पडणार आहे. बरोबर आहे. पण जस्ट मोशन स्टार्ट होण्यापूर्वी मगाच्या सारखं म्हणजे चेन खाली पडण्यापूर्वी त्या चेनचा किती भाग खाली लोंबकळत ठेवला पाहिजे, मॅक्झिमम लेंथ किती असेल, ही लेंथ मॅक्झिमम लेंथ ऑफ दॅट हंग चेन बिफोर स्लाइडिंग. जस्ट त्याच्या थोडं पुढे गेला की आता ती काय होणार आहे, स्लाइड होणार आहे. तर ही लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. लेट एल बी द लेंथ ऑफ द चेन. त्या चेनची लेंथ काय समजूया, एल अशी समजूया. ओके, अगोदर फिगर काढा. फिगर झाली की मला सांगा पटकन. Write down chain of length small l. Chain of length small l is placed around the table. Chain of length small l is placed around the table. In such a way that L dash part of the hanging chain, हा पार्ट आहे त्याला आपण म्हणूया L dash. L dash part of the hanging chain, L dash part of the hanging chain without sliding म्हणजे स्लाइड होणार नाही. सपोज चेन इज युनिफॉर्म. चेन आपण युनिफॉर्म घेतलेले, मग त्याच्यामधल्या सगळ्या कड्या ह्या एकाच मासच्या असतील. मग आता एल पैकी एल डॅश पार्ट खाली आलाय म्हणजे वर पार्ट किती राहिलाय, एल मायनस एल डॅश. ओके, आता या ठिकाणी जर मगाचा कॉन्सेप्ट आपण वापरला, मगाचा कॉन्सेप्ट कुठला बघा. हा टेबल आहे, पुली आहे, इथे एक मास ठेवले, हे दुसरं मास हँग केले, तर M2 मास आणि हे M1 मास हे विदाउट स्लाइडिंग कधी राहतात, तर म्यू इज इक्वल टू काय, M2 अपॉन M1. ओके, म्यू इज इक्वल टू काय, M2 अपॉन M1. तर सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये राहणार आहे जस्ट बिफोर द स्लाइडिंग. तसंच इथं पण आहे. ज्या वेळेस या हँगिंग चेनचं मास एका क्षणाला असं होणार आहे की ते M2 अपॉन M1 इज इक्वल टू म्यू, हा जो कोइफिशियंट आहे, हा जोपर्यंत साध्य झालाय तोपर्यंत ते रेस्टला राहणार आहे. त्याच्यापेक्षा पुढे गेलं हे मास खालचं, तर मग चेन काय होणार आहे, खाली पडणार आहे. बरोबर आहे, हे लक्षात येते का बघा, सर्वांना हे कळते का.
हा कॉन्सेप्ट आणि हा कॉन्सेप्ट सेम आहे, वेगळं नाही. एकसारखं धरा म्हणजे तुम्हाला समजायला सोपं आहे. फॉर्म्युला तयार करायचं सोपं आहे, तुम्ही तयार करू शकता फॉर्म्युला. चेन साठी म्यू बरोबर कसं लिहिणार सांगा? म्यू बरोबर या फॉर्म्युल्यानं मास हँगिंग फ्रॉम द टेबल, मास ऑफ द चेन, मास ऑफ चेन कुठलं? हँगिंग, हँगिंग फ्रॉम टेबल, डिवायडेड बाय काय? M1. M1 म्हणजे काय? मास ऑफ द चेन लाइंग ऑन द टेबल, मास ऑफ द चेन जे टेबलवर आहे, LYING, लाइंग ऑन टेबल. ओके, मला सांगा हा जो फॉर्म्युला आहे M2 अपॉन M1, याच्यापेक्षा मी वेगळं काय घेतलंय का? काहीच नाही. मास ऑफ द चेन हँगिंग फ्रॉम द टेबल इज इक्वल डिवायडेड बाय मास ऑफ द चेन लाइंग ऑन द टेबल. मग आता चेन तर युनिफॉर्म आहे, चेन तर कसे युनिफॉर्म आहे. म्हणजे लक्षात घ्या, समजा या एका कडीचं मास 1 ग्रॅम आहे, एका कडीचं मास किती आहे? 1 ग्रॅम आहे. वर कड्या किती आहेत? 1 2 3 4 5, म्हणजे वरचं मास किती झालं? 5 ग्रॅम. किती झालं? 5 ग्रॅम. भागिले हे मास किती झालं? 1 2 3 4, किती झालं? 4 ग्रॅम. किती? 4 ग्रॅम. हा रेशो किती झाला? 5/4. ओके, सॉरी 4/5. M2 अपॉन M1 ना, M2 अपॉन M1 4/5, कारण म्यू हा 1 पेक्षा कमीच असणार आहे. 4/5 म्हणजे 0.8 येईल. ओके, लक्षात येत आहे? समजतंय का तुम्हाला? बघा आता मी थोडस पुढे जातो. ही जी चेन आहे त्याची लांबी 9 सेंटीमीटर आहे. किती आहे? 9 सेंटीमीटर. आणि प्रत्येक चेन 1 सेंटीमीटरची आहे. काय? प्रत्येक चेन किती आहे? 1 सेंटीमीटरची. बरोबर आहे का? लक्षात येत आहे? म्हणजे 1 सेंटीमीटर चेन ही युनिफॉर्म चेन म्हणतो. युनिफॉर्म म्हणजे सगळ्या कड्या सारख्याच आहेत, सगळ्या कड्यांचा मास सेम आहे. लक्षात ठेवा, त्याची डेन्सिटी सगळीकडे सारखी आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम घेत असताना लक्षात येते का? बघा आता त्या टोटल म्हणजे एखादी वायर असेल त्याचं व्हॉल्यूम घेताना आपण πr² गुणिले h घेतो, तर सगळीकडे क्रॉस सेक्शन एरिया सेमच असणार आहे. म्हणजे H महत्वाचं, म्हणजे L महत्वाचं आहे, L महत्वाचं आहे. म्हणजे इथं काय होणार आहे? तर 1 2 3 4, व्हॉट इज द लेंथ ऑफ द चेन हँगिंग फ्रॉम द टेबल? किती? 4 सेंटीमीटर. भागिले लेंथ ऑफ द चेन लाइंग ऑन द टेबल किती आहे? 5 सेंटीमीटर. परत रेशो तोच येईल का वेगळा येईल? तोच येणार आहे. वेगळा येणार आहे का? नाही. म्हणजे चेन युनिफॉर्म असेल तर, आणि चेन युनिफॉर्म आहे आणि ते दिलेलं असतंय, म्हणजेच म्यू बरोबर मी काय म्हणणार आहे सांगा बरं? लेंथ ऑफ द चेन, मासच्या ठिकाणी फक्त मी म्हणणार लेंथ, लेंथ ऑफ चेन हँगिंग फ्रॉम टेबल, लेंथ ऑफ चेन हँगिंग फ्रॉम टेबल टू द लेंथ ऑफ चेन, लेंथ ऑफ चेन लाइंग ऑन टेबल, लाइंग ऑन टेबल. ओके, मग आता सांगा बरं, आता लेंथच्या स्वरूपात आपल्याला, मासच्या स्वरूपात आपल्याला घ्यायची गरज, आपल्याला लेंथ काढायची. किती लेंथ पाहिजे, किती मास पाहिजे, त्यापेक्षा किती लेंथ पाहिजे खाली काढायचे. म्हणजे M बरोबर म्यू बरोबर काय येणार सांगा? लेंथ ऑफ द चेन हँगिंग फ्रॉम द टेबल काय? L डॅश डिवायडेड बाय L मायनस L डॅश, डिवायडेड बाय L मायनस L डॅश. ओके, राईट डाऊन. एनी डाऊट? मग आता याच्यावरून आपल्याला L डॅश काढायचं आहे. मॅक्झिमम लेंथ ऑफ हंग चेन, मला सांगा L डॅश किती येतोय? गुणाकार करा, L डॅश काढा.
किती आलं? एल डॅश किती आला सांगा ना. हे बघा, म्यू एल मायनस म्यू एल डॅश इज इक्वल टू एल डॅश. म्यू एल इज इक्वल टू एल डॅश इंटू ब्रॅकेट 1 प्लस म्यू. ओके, हे म्यू एल डॅश तिकडे नेलं म्हणजेच एल डॅश बरोबर काय आलं बघा, म्यू अपॉन 1 प्लस म्यू इंटू एल. म्यू अपॉन 1 plus mu into L. Okay, any doubt? Write down. Mu upon 1 plus mu into L. This is the maximum length of the hung chain without sliding. Without sliding. झालं? याचा एखादा एमसीक्यू बघूया म्हणजे जरा तुम्हाला दृढीकरण होईल. A heavy uniform chain lies on horizontal tabletop. Heavy uniform chain lies on horizontal tabletop full stop. If the coefficient of friction between chain and the table surface is 0.25, then maximum fraction of length of chain that can hang over one edge of the table
that can hang over one edge of the table is maximum fraction of chain that can hang over one edge of the table is first option 20%, 20%, second 25%, 25%, third 35%, 35%, and last 15%, 15%. ओके, तर काय विचारले, व्हॉट फ्रॅक्शन ऑफ लेंथ ऑफ चेन दॅट कॅन हँग विदाउट स्लाइडिंग. म्हणजे चेनचा किती टक्के भाग, किती टक्के लेंथ ही हँग करायची. ओरिजिनलच्या 25% हँग करायची का 15% करायची का 30% करायची. म्हणजे विचारलंय काय तुम्हाला, डायरेक्ट एल डॅश नाही विचारला. फ्रॅक्शन कुणाच्या, ओरिजिनलच्या. म्हणजे एल डॅश अपॉन एल. लक्षात येते का बघा, काय विचारले, ओरिजिनलच्या किती टक्के लेंथ गुणिले 100 हे विचारलेलं. हे कळलं पाहिजे. काय विचारले हे कळलं पाहिजे. काय विचारले हो, मॅक्झिमम लेंथ ऑफ द चेन दॅट कॅन हँग ओव्हर द वन एज ऑफ द टेबल. किती, म्हणजे समजा लक्षात घ्या, चेनच्या निम्मा भाग खाली आला तर आपण किती म्हणणार, 50%. चेनच्या पाव भाग खाली आला किती म्हणणार, 25%. लक्षात घ्या, 1/5 भाग खाली आला, 1/5 कोणाच्या 1/5, एल डॅश हा एलच्या 1/5 आहे, 1/5 एल. लक्षात येतंय का, 1/5 म्हणजे किती झाला, लक्षात येतंय का, एल डॅश अपॉन एल बरोबर 1/5. मग इकडे दोन्ही बाजूला आपण 100 न मल्टिप्लाय करून बघा, 1/5 गुणिले 100 किती झालं, 20%. 1/5 म्हणजे किती झालं, 20%. 1/4 ओरिजिनलच्या 1/4 भाग हँग आहे म्हणजे किती झाला तो, 25%. 1/2 ओरिजिनलच्या 1/2 हँग आहे, 1/2 म्हणजे किती झाला, 50%. लक्षात येतं. मग विचारलंय काय, पर्सेंटेज विचारले, पर्सेंटेज ऑफ द लेंथ ऑफ द चेन विच इज हँगिंग फ्रॉम द एज. म्हणजे आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं. आता खरं तर आधी एल डॅश आपण एल काढला पाहिजे, मग त्याला 100 ने मल्टिप्लाय करता येईल. आता एल डॅशचा फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे, एल डॅश इज इक्वल टू म्यू अपॉन 1 प्लस म्यू इंटू एल. ओके, हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. एल डॅश अपॉन एल काय येईल, म्यू अपॉन 1 प्लस म्यू. म्यू किती दिलाय तुम्हाला, 0.2 डिवायडेड 1 प्लस 0. लक्षात येतं, सोडवा. चला, .25 दिले ना, 0.2 कुठे दिले, हा तू लिहित नाहीस नीट. 0.25 दिले, तुला लक्ष असते का. किती येते, गुणिले 100 करायचं दोन्ही बाजूला, पर्सेंटेज मिळणार तुम्हाला. चेंज इन लेंथ, ओरिजिनल लेंथ इंटू 100, पर्सेंटेज चेंज असं असतं.
25 भागिले 125 गुणिले 100 किती आलं 20%. आता insect crawls सबचा एक प्रॉब्लेम. An insect crawls up hemispherical surface. An insect crawls up hemispherical surface very slowly. Very slowly. हेमिस्पेरिकल म्हणजे अर्धगोल. हेमिस्पेरिकल surface very slowly. The coefficient of friction between insect and the surface is 1/3. Insect and the surface is 1/3. If line joining the center of hemispherical surface, to the insect makes an angle of alpha with the vertical. Then maximum possible value of alpha is given by maximum
possible value of alpha is given by option 1 cot alpha is equal to 3, cot alpha is equal to 3, tan alpha is equal to 3, tan alpha is equal to 3, sec alpha is equal to 3, sec alpha is equal to 3, last cosec alpha is equal to 3, cosec alpha is equal to 3. किती सोपा प्रश्न विचारले हो, काय उत्तर असेल? अत्यंत सोपा प्रश्न आहे, लक्षात घ्या. म्हणजे अशा प्रकारचं हेमिस्फेरिकल बाउल आहे आणि सेंटर टू द इन्सेक्ट आणि त्याचा व्हर्टिकलशी अँगल हा अल्फा दिलेला आहे. हा इन्सेक्ट असेल. ओके, हा बाउल. तर आपल्याला हा अँगल मगाशी थीटा होता आणि फॉर्म्युला मिळाला टॅन थीटा बरोबर म्यू. आठवत आहे का? आता फक्त थीटाच्या ठिकाणी काय आहे? अल्फा. म्हणजे टॅन अल्फा इज इक्वल टू म्यू. दिलाय का पर्याय? दिलाय का? नाही दिलं. मग काय दिलंय? दुसरा दिलाय ना पर्याय. काय दिलाय बघा बरं. काय पर्याय दिलाय? टॅन म्हणजे काय? अहो, टॅन अल्फा इज इक्वल टू म्यू 1/3 दिलेला आहे. म्हणजे क्वाट अल्फा बरोबर 3 झालं ना. 1/क्वाट म्हणजे टॅन, 1/क्वाट म्हणजे काय? टॅन. म्हणजे क्वाट अल्फा बरोबर 3 दिले का उत्तर बघा. ओके, म्हणजे हे तोंडी आहे पण IIT ला विचारलेला क्वेश्चन आहे. उत्तर तोंडी आहे पण IIT ला विचारलेला क्वेश्चन आहे 2000 ला, 2011 ला. तर असे प्रश्न येतात, अत्यंत सोपे असतात. कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल तर हे प्रश्न सोडवायला फारसा अवघड नाही. आणि तुम्ही अशा पद्धतीनं भरपूर प्रॉब्लेम सोडवा. जेवढा मोठा प्रॉब्लेम तेवढा सोपा असतोय. ओके, थांबूयात आपण इथे. थँक्स, गुड डे, बाय.